काय झालं? मी रडत होते तर माझं डोकं दुखू लागलं. डोकं? हां. कशामुळं? रडली कशामुळं? तुम्ही गेला. हा? तुम्ही गेला. मी गेले होते म्हणून होय. आणि मग तुला माहित नव्हतं मी सोमवारी येणार आहे म्हणून? हा? म्हणजे त्या दिवशी ते अश्विनी मॅडम नाही मीच गेले वाटलं का तुला? हा? म्हणजे त्या दिवशी आम्ही ते निरोप समारंभ घेतला ना, तर तुला वाटलं अश्विनी मॅडम नाही आमच्याच मॅडम गेले असं वाटलं? हो का? नाही आणखी बदली नाही झाली ग माझी. मॅडम ती अश्विनी मॅडम 2-3 दिवस झाले ना त्याला येऊन लगेच बदली झाली. हो ना, काही दिवसातच बदली झाली ग. मग काकू म्हणले हो 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 म्हणा. मॅडम मी घरी जाऊन लई लढले. हा? घरी जाऊन लई लढले. हो का? मॅडम हा? मी तर लढले. नाही तर आम्हाला खेळायला सोडा म्हणायच्या मॅडमला. मॅडमला आम्ही फसवायच्या म्हणून ती बघून आठवणार. हो. जमडी तुला ग? जमडीला तर कळालंच नाही कोण चाललंय आणि कोण थांबायले है ना. तुला काय वाटलं खरं सांग? हे मॅडम जायला वाटलं. हा? मला वाटलं मॅडम चालल्यात ही. म्हणजे कोणते अश्विनी मॅडम का रंजना मॅडम? रंजना. तुला तसं वाटलं होय? आणि म्हणून तू मग माझ्या गळ्यात पडून रडली का? तू मग माझ्या गळ्यात पडून रडली त्याच्यामुळेच रडली? तुला वाटलं का मीच चालले? हो बच्चा. नाही माझं काय आताच नाही बदलीमध्ये, आता पुढं चालून होईन बदली. ते आले मला कळत बी नव्हतं मॅडम. ते आल्या कोण हाय मला कळलं बी नव्हतं. ते आले मॅडम कुठे गेले म्हणलं तर रंजना मॅडम कुठे गेले